रवींद्र नवेकर सर गेले आणि त्यांच्या विराहातून जे पुस्तक तयार झाले त्या पुस्तकाच्या भोवती फिरणारा हा कार्यक्रम, तेव्हा मी रवी नवेकर सरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे, आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करावं. रवी नवेकर सर क्रांतीसूर्य महात्मा फुले विद्यालय राजुरा इथं कार्यरत होते. सरांचा स्वभाव अतिशय मितभाषी, सुहास्यवदन, कोणी भेटल्यानंतर ते सर्वांचं अगदी हसून चौकशी करणारे, परंतु मृत्यूला सर्व चांगली माणसं का आवडतात हे फार मोठं कोडं आहे. चांगली माणसं जातात आणि मागं राहणाऱ्या माणसाच्या मनामध्ये हुरूर निर्माण करून जातात. या ठिकाणी आमचे मित्र कैलासवासी रवी नवेकर सरांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर प्रतिमा पूजन संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करणार आहे, तिमिरातून तेजाकडे जात आपल्याला या कार्यक्रमाची सुरुवात करावायची आहे. दीप प्रज्वलन करावं आणि या कार्यक्रमाला अधिकृतपणे आम्हाला सुरुवात करून द्यावी. आपल्या संस्काराचं, घरामध्ये जी वडीलधारी मंडळी असते त्यांनी दिलेल्या संस्कारातून दिवा लावण्याची एक परंपरा आपल्याकडे आहे आणि ही परंपरा आपली संस्कृती जतन करत असते. घरामध्ये असणारी आजीबाई असेल किंवा घरातली मोठी स्त्री असेल, ती घरातल्या लेकरांना सांगत असते, बेटा दिवा लाव, सायंकाळ झालेली आहे, अंधार घालव. आणि त्याचं कारण पण सांगते ती, दिवा पाहुणे लक्ष्मी येते, दिवा पाहुणे लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना. आई सांगत असते लेकराला, दिवा पाहुणे लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना. शुभम करोती म्हणा मुलांनो, शुभम करोती म्हणा, शुभम करोती कल्याणम, शुभम करोती कल्याणम असा संदेश या प्रज्वलनातून आपणास ही मंडळी देणार आहे. आणि आपण सर्वजण प्रकाशाचे वाटसरू व्हावेत, प्रकाश घेऊन धावणारे वाटाडे व्हावेत, ही यामागची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर आनंद भगत सरांनी, आपला मित्र कॅन्सरने गेला आणि तशी वेळ इतरांवरती येऊ नये म्हणून जी सजगता आपल्याला बाळगावयाची आहे, त्या अनुषंगाने या ठिकाणी चित्र प्रदर्शन मांडलेलं आहे. आपण कर्करोगाला कसं दूर ठेवू शकतो त्याची जाणीव जागृती व्हावी या उद्देशानं या दालनामध्ये आजूबाजूला आपल्या कॅन्सरपासून सजग करण्यासाठी चित्रप्रदर्शन लावलेलं आहे. ते सुद्धा लक्षपूर्वक पाहावं, माहिती सुद्धा वाचून. स्वतःची वेगळी ओळख दाखवतं ते म्हणजे विद्युत मंडळ. कार्यक्रमाची सुरुवात होते आहे आणि लगेच स्वतःची जाणीव तिनं करून दिली, त्याबद्दल लाईटचे आपण आभार या ठिकाणी मानू आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दिलीप पुंडे सर, जे मुखेडच्या चळवळीचे केंद्रबिंदू आहेत, पुंडे सरांचा सन्मान या ठिकाणी होईल. हा सन्मान करण्यासाठी मी मायबोली मराठी परिषदेचे माजी संस्थापकीय सचिव जोगदंड सरांना विनंती करतो की आपण सरांचं या ठिकाणी सन्मान करावा. शाल, सन्मान चिन्ह अशा स्वरूपामध्ये हा सन्मान असेल. डॉक्टर दिलीप पुंडे सर
केवळ मुखेडचेच नाही तर संपूर्ण जगभर सर्पदंश चिकित्सेचं मार्गदर्शन जागतिक आरोग्य संघटनेला करत असतात. त्यांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करतो आहोत. मुखेडच्याच मातीत जन्मून ज्यांचा पूर्ण महाराष्ट्रभर साहित्य विश्वात डंका वाजतो, विचारवंत म्हणून ज्यांनी आपलं वेगळी ओळख, मुखेडची ओळख पूर्ण मराठी विश्वात नेलेली आहे, असे लातूर स्थित मुखेडचे भूमिपुत्र माननीय डॉक्टर नागोरावजी कुंभार सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. हा सन्मान करण्यासाठी मी सुरेश पाटलांना विनंती करणार आहे की आपण सरांचा सन्मान करावायचा आहे. मायबोली मराठी परिषदेचे ठिकाणी कुंभार सरांचा सन्मान करत आहेत. कुंभार सरांनी मुखेडमध्ये कॉपी मुक्तीसाठी केलेले प्रयत्न, त्यांची तळमळ आणि एक आगळं वेगळं कॉपीपासून अलिप्त राहून कशा पद्धतीने गुणवत्ता धारण करता येईल यासाठी केलेले प्रयत्न मुखेडकर आजही जाणून आहेत. लातूरमध्ये त्यांचं कार्य गतिमान आणि उठावदार असलं तरी मुखेडसाठी सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. यानंतर माननीय डॉक्टर जयद्रथ जाधव सर, मराठवाडा साहित्य परिषद लातूरचे अध्यक्ष, यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. हा सन्मान करतील अथर्व नवेकर. रवी सरांचे चिरंजीव अथर्व नवेकर या ठिकाणी जयद्रथ जाधव सरांचा सत्कार करत आहेत. रवी सरांचं सोज्वळ रूप अथर्वमध्ये आम्हाला दिसतं. रवी सर जगावेत, त्यांनी आपल्याला सोडू नये यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची देखभाल करणारे डॉक्टर आनंद भगत सर या ठिकाणी आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत होईल. हे स्वागत करण्यासाठी मी रामकृष्ण बदने सरांना विनंती करतो की आपण सरांचं स्वागत करावं. कर्करोगावरचं निदान करण्यासाठी नांदेडमधलं प्रख्यात नाव म्हणजे डॉक्टर आनंद भगत सर. रवी सरांवर यांनी उपचार केला आणि मॅडमने जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये कर्करोगाशी संबंधित सरांनी दिलेली माहिती सुद्धा आलेली आहे. वादळाशी झुंजताना या पुस्तकासाठी ज्यांचं ब्लर्फ म्हणजेच पाठराखण आहे असे आमचे कवी मित्र मिरेवाड सर यांचा सन्मान करण्यासाठी मी दयानंद देवेंद्र नवेकर यांना विनंती करतो की आपण सरांचा सन्मान करावा. यानंतर कुंभार सरांचेच आणि आमचे विद्यार्थी असलेले प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील हे आमच्या ग्रामीण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे मराठीतील एक चांगले लेखक समीक्षक यांचा सत्कार मायबोली मराठी परिषदेचे माजी सचिव एक आणि प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ डुमने सर हे करतील. मी डुमने सरांना विनंती करतो की संभाजी पाटलांचा या ठिकाणी शाल आणि सत्कार साहित्य देऊन त्यांचा सत्कार संपन्न करावा. मायबोली मराठी परिषदेचे माजी सचिव
प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ डुमने सर हे प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील, ज्यांचं गाव आपल्याच मुखेडमधील सुगाव कॅम्प आपण म्हणतो त्या ठिकाणचे आहेत आणि आज आपल्या कुंभार सरांच्या बरोबरच लातूर या शहरामध्ये मराठीच्या आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये नाव करतायत, त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे. यानंतर आमच्या मायबोली मराठी परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी पवार सर यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. काहळेकरांना मी विनंती करतो की त्यांनी, आमचे दादा म्हणतो आम्ही त्यांना, काहळेकर सर हे दादांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करतील. दादा सुरुवातीला पोलीस खात्यामध्ये होते, नंतर विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. आणि आज मायबोली मराठी परिषदेच्या वतीनं माय मराठीची प्रामाणिक सेवा दादांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होते. मायबोली मराठी परिषदेच्या वतीनं विविध उपक्रम मुखेड शहरामध्येच नव्हे तर तालुक्यामध्ये राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या आत्मकथनाचा प्रकाशन समारंभ संपन्न होतो आहे. परिषदेच्या सचिव पेंढारकर ताईंना विनंती आहे, आपण सुजाता कानवटे मायबोलीच्या सदस्य यांनाही विनंती आहे, आपण स्वागत करावं. या ठिकाणी रवी सरांचे वडील नवेकर सरांचं स्वागत होत आहे. स्वागत करतील साधनाताई पेंढारकर, सचिव मायबोली मराठी परिषद मुखेड. सर 2001 मध्ये रिटायर झालेले आहेत. सरांच्या हाताखाली काम करत असताना मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माणसानं आपल्या कामाशी कसं प्रामाणिक राहावं याचे धडे आम्हाला त्यांनी दिलेले आहेत. आमचा नोकरीच्या आरंभाचा काळ आणि त्यांच्या नोकरी संपण्याचा काळ होता तो. अगदी आपल्या खैरकावाडीला सरांची नोकरी होती, तिथं मी सरांजवळ जवळ 6 महिने काम केलेलं आहे. यानंतर रवी सरांचे सासरे या पुस्तकाचं सगळं प्रूफ रिडिंगच ज्यांनी केलेलं आहे. संस्कृतवर ज्यांची कमांड आहे, मराठीवरही कमांड आहे, असे आर्य समाजाचे कार्यकर्ते ज्ञानकुमार आर्य सर, राज्यशासन पुरस्कृत संस्कृत पंडित, यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. मी जोशी मॅडमना विनंती करणार आहे, सुजाताताई आणि जोशी मॅडम या सरांचा सन्मान करतील. ज्यांच्या अनुभवातून, ज्यांच्या भोगण्यातून, थांबा जाऊ नका तुम्ही तिघी, थांबावरच थोडा वेळ, ज्यांनी भोगलं आणि ते दुःख शब्दात उमटवलं त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं आहे. या ठिकाणी श्रीमती श्री नवेकर आर्य यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. आमच्या तिघी बहिणींना मी विनंती करतो की आपण नवेकर मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. बघा, जिथं चांगलं असतं, जिथं चांगलं काम होतं, तिथं शाबासकीचा पहिला हात टाकायला पुंडे साहेब विसरत नाहीत. आणि पुंडे सरांनी या ठिकाणी आजच्या या आत्मकथेचं पुस्तक ज्यांनी लिहिलं त्यांचा सन्मान डॉक्टर पुंडे सरांच्या वतीनं होतो आहे. चळवळ कशी पळवावी, वळवळ कशी वाढवावी याची नाडी बरोबर हाताळणारे, आरोग्याच्या नाडीबरोबर चळवळीची नाडी सुद्धा मुखेडची त्यांच्या हाती आहे. या ठिकाणी सर नवेकर ताईंचा सन्मान करत आहेत.
अथर्व नवेकर सर, बालाजीराव गरुडकर सर, संजीव गरुडकर सर, जे गुरुदेव परिवाराचे आहेत, त्या सर्वांना मी विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी पुढे यावायचं आहे. संजयजी गरुडकर, येवते सर, आपण सर्वांनी समोर यायचं आहे. या की येवते सर, या सर्वांना घेऊन या. ज्या शाळेमध्ये श्रीमती नवेकर ताई कार्यरत आहेत, मी बरेचसे संस्था चालक पाहिलेत जे सन्मानासाठी अगोदर जाऊन बसतात, पण आम्ही असे संस्था चालक आज पाहतो आहोत की आपल्या कर्मचाऱ्याचा कार्यक्रम होत असताना आनंदाने अगदी खाली बसून त्याला टाळी देणारे संचालकही आपल्याकडे आहेत. ही सुद्धा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कदम सर, मुख्याध्यापक क्रांतीसूर्य महात्मा फुले महाविद्यालय राजुरा, यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारावा. जे रवी सरांच्या शाळेमध्ये प्राचार्य आहेत, रवी मुख्याध्यापिका गुरुदेव विद्या मंदिर प्राथमिक शाळा मुखेड आलेत का? प्राध्यापक युवराज धारवाडकर, उपप्राचार्य कुमारस्वामी महाविद्यालय औसा, युवराज धसवारीकर सर यांनी सुद्धा सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. नंतर त्यांचा सत्कार ताईंच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल. ताई, पहिल्यांदा आपण स्वीकारा, त्यानंतर त्यांचा करू, काही अडचण नाही, आपण सगळे परिवारातले आहोत. आपल्या मित्राच्या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी हे दोन्हीही मित्र इथं उपस्थित झालेले आहेत. नंतर मी अथर्वला विनंती करतो की बेटा त्या सरांच्या मित्रमंडळात सरांचं मित्रमंडळ खूप मोठं आहे. ती यादी घेत बसली तर या ठिकाणी वेळ पुरणार नाही, परंतु बाहेरून अगदी आपल्या महाराष्ट्राच्या उपराजधानीतून या ठिकाणी मित्रमंडळी आलेली आहे सरांची. अशा एक मोजक्या लोकांचं मी नाव घेणार आहे. विद्यालय बपेरा तुमसर, विश्वंभर दत्तात्रय कापसे, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय कारंजा घाडगे, भास्कर भारतराव गरड, मुख्याध्यापक फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद, या सर्वांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार करू आणि सत्काराला या ठिकाणी थांबू. पत्रकार बोडके सर या ठिकाणी आलेले आहेत. शेखर पाटील, आपण दोघांनीही समोर यायचं आहे आणि सन्मान घ्यायचा आहे. दोघंही या. आता आम्ही भेद करत नाही, तुम्ही दोघंही या. या पाटील या, या पाटील या. शेखर पाटील, पत्रकारांना मी विनंती करतो की मायबोली मराठी परिषद आणि नवेकार परिवाराच्या वतीनं आपण सन्मान स्वीकारायचा आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सत्कार आहे. या ठिकाणी खूप मोठी मान्यवर मंडळी उपस्थित आहे. राज्य पातळीवर ज्यांनी वेगवेगळी पदं भूषवली, शिक्षकांचे प्रश्न तडीस नेले, सहसा मस्कल्ले सर आहेत. मुखेडचे माजी उपनगराध्यक्ष गंगाधर पाटील आहेत. प्राध्यापिका कुसुमताई चांडोळकर, ज्यांचं उन्हाळ्यामध्ये पुस्तक प्रकाशित झालं, असा एकापेक्षा एक बडी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी अथर्व आणि त्याचे बंधू या दोघांनाही विनंती करणार आहे. आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे, जागेवरती जाऊन पुष्प देऊन.
गंगाधर पाटील उपनगराध्यक्ष यांचे सन्मान, गंगाधर पाटलांना विनंती आहे आपण सन्मान घ्यावा. सामाजिक संस्थांमध्ये रोटरी यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार म्हणून आणि त्याचबरोबर नेहमी धडपडीत असणारे आमचे डोईबळे सर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. स्वागत स्वीकारावं. मानवतावादी विचार मंचाच्या वतीनं बालाजी लिंगणवार सर मागच्या काही वर्षापासून अत्यंत चांगलं कार्य करतायत. लिंगणवार साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी लिंगणवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर पंडित पाटील बेळीकर आमच्याच या मायभूमीचं लेकरू, परंतु नांदेडला जाऊन साहित्यिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतायत. पंडित पाटील बेळीकरांना मी विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारायचा आहे. नांदेड आणि मराठवाड्यामध्ये साहित्यिक चळवळीत ज्यांचं नाव आहे असे पंडित पाटील बेळीकर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. त्यांचा सत्कार संपन्न होईल. यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मुख्याध्यापक स मस्कले सर, ज्यांनी आश्रमशाळा चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या ठिकाणी मुखेडचा नावलौकिक केलेला आहे. आजही ते सतत मानवतावादी विचारमंच असो की अन्य मंचाच्या वतीने काम करतात. मस्कले सरांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर कुसुमताई चांडोळकरजी यांचं लेखन क्षेत्रामध्ये मुखेडच्या स्त्री चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं साहित्यिक चळवळ एका अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम निवृत्ती चांडोळकर सर आणि कुसुमताईंनी केलेलं आहे. आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या इथं उपस्थित झाले. ताईंना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. इथं बसलेले प्रत्येक जण आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. फक्त एकच वाटतंय की गरुडकर साहेबांनी जर मंचावर येऊन सत्कार स्वीकारला असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता. पुन्हा एकदा गरुडकर साहेबांना मी विनंती करतो की कृपया आपण सत्कार स्वीकारला तर ताईंना आणि आम्हाला खूप आनंद होईल. कृपया आपण मंचावरती यावं आणि सत्कार स्वीकारावा. आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल गरुडकर साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भाई श्रीरामजी गरुडकर साहेब खरं तर आज मंचावरती ताईंना खऱ्या अर्थानं बळ देण्याचं काम आता गरुडकर परिवाराच्याकडनं होतंय आणि यासाठी मला आनंद वाटला की गरुडकर साहेबांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती आलेले आहेत. शैलेश लोखंडे संगीतकार यांनी स्वागत घेण्यासाठी समोर यायचे. शैलेश लोखंडे आपण लवकर यावं. त्याचबरोबर या कार्यक्रमाला सर्व दूर नेऊन पोहोचवण्यासाठी उमरी तालुक्यातून आपल्याकडे आलेले आहेत, जे आपल्या समोर आहेत. या ठिकाणी शूटिंग चालू आहे. कवी आहेत. बेकारीच्या झळा काय असतात त्यांच्या साहित्यातून आपल्याला वाचायला मिळतात. गोविंद कवळे यांचं या ठिकाणी सन्मान होईल. सन्मान घेण्यासाठी आपण वर जायचं आहे. जा ना. नाही, स्वागत घ्या सर. तुम्ही साहित्यिक आहात म्हणून स्वागत, तुमचा सन्मान आहे. माजी DYSP आणि या चौधरी फंक्शन हॉलचे मालक कुंभार सरांचे परममित्र, ज्यांनी प्रशासनाच्या सेवेच्या माध्यमातून या गावाचा नावलौकिक केला, ते चौधरी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. चौधरी फंक्शनलच्या या हॉलच्या माध्यमातून आम्हाला विविध कार्यक्रम करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. पोलीस प्रशासनामध्ये मोठ्या पदापर्यंत DYSP पदापर्यंत या मोहनावतीचं नाव महाराष्ट्रभर जे घेऊन गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे लिंगणवार साहेब, चौधरी साहेब, कुंभार सर ही अत्यंत जीवश्य कंठस्य अशी मित्रमंडळी आहे. आणि एका अर्थानं या मोहनावतीच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीला पुढे घेऊन जाण्याचं काम ही सगळी मान्यवर करतात. स्वागत आहे. आपण सर्वजण इथं बसलेल्या इतकीच आमच्यासाठी महत्त्वाची आहात. आपलं सर्वांचं पुनश्च एकदा शब्दसुमनानं स्वागत. आणि यानंतर मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडण्यासाठी आमचे दादा प्रकाश पवार सरांना विनंती करतो, जे मायबोलीचे विद्यमान ठेवले वाटतं विद्यमान
या ठिकाणी प्रास्ताविक मांडतील. आवर्जून उपस्थित राहिलेले नागोरावजी कुंभार सर, डॉक्टर आनंद भगत सर, संभाजी पाटील साहेब व उपस्थित मान्यवर म्हणजे साहित्यिक मिरेवाड सर, आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिलात. नवेकर मॅडमच्या आंतरिक वेदना वादळाशी झुंजताना हा प्रकाशन सोहळा सादर करण्याचं कार्य आयोजित केलेलं हे मराठी मायबोलीचं काम समजण्यात आलं आणि मॅडमनं सहकार्याचा हात आम्ही दिला. या मुखेड शहरामध्ये गेल्या 10 वर्षाहून अधिक काळापासून मराठी मायबोली परिषद नवीन साहित्यिकांना, कथाकार, कवी, लेखक यांना उभारी देण्याचं काम मराठी मायबोली परिषद करत आहे. आणि ह्याच सेवेचा भाग म्हणून नवेकर मॅडमनी अत्यंत अंतःकरणातून कॅन्सर ह्या रोगाशी झुंजताना जो प्रतिकार केलेला आहे, जे संकट त्यांच्या जीवनात आलेले आहेत, ते त्यांच्या वादळाशी झुंजताना ह्या पुस्तकातून त्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे. प्रत्येक साहित्यिकांना उभारी देण्याचं काम आमचं मायबोली परिषद करतं. आणि ह्या कार्यक्रमाच्या आयोजनास आलेल्या सर्व आयोजकाचे आणि आपले आभार मानतो. आणि मान्यवर वक्ते ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला बोलत असल्यामुळं मी माझं प्रस्तावना आटोक्यात घेऊन 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद दादा. असंच आज एक आपलं स्वतःचं नाव कोरू पाहणारे आमच्या भगिनी नवेकर ताईंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे वादळाशी झुंजताना, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण ताईंचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करावायचं आहे. शुभ हस्ते डॉक्टर नागोराव कुंभार सर आणि सर्व मान्यवर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे. साधनाताई पेंढारकरांना विनंती आहे, आपणही या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. बसा इकडे. हे पुस्तक गणगोत प्रकाशन, प्रकाशक पांडुरंग पुठ्ठेवाड, जो रानफुलचा दिवाळी अंक दर्जेदार काढतात, देगलूरून हे चालतं प्रकाशन, त्याच्या वतीनं प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक थोड्याच वेळात या ठिकाणी विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध होणार आहे. ज्यामागची प्रेरणा आणि का लिहावं वाटलं याबद्दल ते बोलण्यासाठी माननीय नवेकर मॅडमना विनंती करतो की आपण या ठिकाणी अभिव्यक्त व्हावं आणि मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर विराजमान असलेले विचार शलाका या त्रैमासिकाचे संपादक माननीय डॉक्टर प्राचार्य श्री नागोराव कुंभार सर, जागतिक आरोग्य संघटना चे सदस्य असलेले आणि मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीपजी पुंडे सर, लातूर येथील प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर जयदत्त जाधव सर, नायगाव येथील प्रसिद्ध लेखक श्री वीरभद्र मिरेवाड सर आणि नांदेड इथून आलेले सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर आनंद भगत सर, तसेच डॉक्टर पाटील सर, तसेच माझे सासरे तानाजीराव नवेकर सर आणि माझे वडील ज्ञानकुमार आर्य, हे सर्वजण इथं उपस्थित झालेले आहेत. आणि तसेच या सभागृहात उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व साहित्य रसिक, त्याचबरोबर नागपूर, नांदेड, लातूर, औरंगाबाद, राजुरा या ठिकाणाहून आलेले सर्व साहित्य रसिक आणि रवींद्र नवेकर
यांचा सर्व गोतावळा. आज आपण इथं वादळाशी झुंजताना या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इथं जमलो आहोत. हे जे पुस्तक आहे ते कोण्या एका महान व्यक्तीचं नाही किंवा कुठल्या महान असामान्य व्यक्तीचं नाही, तर तुमच्या आमच्यातल्या एका सामान्य शिक्षकाची ही कहाणी आहे. माझे पती कैलासवासी रवींद्र नवेकर सर हे राजूर येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ज्युनियर कॉलेजला इंग्रजीचे अध्यापक म्हणून काम करत होते आणि मी गुरुदेव शिक्षण संस्था येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून मी काम करते. आणि आमच्या जीवनामध्ये एक वादळ आले आणि हे जे वादळ होते ते वादळ होते कॅन्सरचे वादळ. अचानक चांगला सुखाचा संसार चालू असताना अचानक हे कॅन्सरचे वादळ आले आणि पाचोळ्यागत माझ्या पतीला माझ्यापासून ह्या वादळाने हिरावून नेले. माझ्या पतीला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांचा करुण अंत होईपर्यंत हा जो कालावधी होता तो केवळ 16 महिन्यांचा कालावधी होता. आणि ही जी कहाणी आहे ही त्या 16 महिन्यांची कहाणी आहे. यानंतर तुम्हाला असं वाटेल की कॅन्सर, बऱ्याच जणांच्या कुटुंबामध्ये आपण कॅन्सरचे पेशंट पाहतो, परंतु प्रत्येक व्यक्तीची किंवा कॅन्सर ज्यांना झालेला आहे त्या व्यक्तीची आणि त्या कुटुंबियाची जी दुःखाची जी तीव्रता आहे तीच तीव्रता मी पण अनुभवलेली आहे. मी काही फार जगावेगळं काहीतरी केलं असं नाही. ज्याला कॅन्सर होतो आणि ते जे कुटुंबीय असतात त्या सगळ्यांना त्याच संकटांना, त्याच वादळाला तोंड द्यावं लागतंय. फक्त मी काय केलेलं आहे, त्या दुःखाचं प्रतिनिधित्व करून त्या दुःखाला मी शब्दात मांडण्याचा फक्त एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. प्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या 2 ओळी खूप फेमस आहेत. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. प्रत्येक व्यक्तीला एक शेवटची चिरनिद्रा घेण्याच्या पूर्वी काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. काही त्याची स्वप्न, इच्छा, आकांक्षा त्याला पूर्ण करायच्या असतात आणि त्याच्यानंतर त्याला शेवटची चिरनिद्रा घ्यायची असती. आणि माझ्या पतीच्या पण काही जबाबदाऱ्या होत्या, काही स्वप्न होती, काही इच्छा आकांक्षा होत्या. परंतु त्यापूर्वीच काय झालेलं आहे, आमच्या जीवनामध्ये एक वादळ आलेलं आहे आणि आमची अवस्था जणू काही अशी झाली, हाय अचानक काय हे झाले, कुठून से एक वादळ आले, पाचोळ्यागत नेले तुझला, क्षणात वेगळे झालो आपण. नियतीचा तो क्रूर डाव होता, कॅन्सर नावाचा यमदूत पाठवून तिने सापळा रचला होता. किती झुंजलो, किती झगडलो, तरीही तिच्या क्रूरतेपुढे हाय अखेर हरलो आपण, हाय अखेर हरलो आपण. अशी काहीशी अवस्था आमची झाली. तुम्ही म्हणाल हे मी पुस्तक का लिहिलं असेल? ह्या पुस्तक लिहिण्यामागची जी प्रेरणा मला मिळाली आहे ते म्हणजे माझे पती रवींद्र नवेकर यांचा चांगुलपणा. जर समजा माझे पती व्यसनी किंवा दुर्गुणी असते तर त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा नैतिक अधिकार मला असला नसता. ते चांगले होते, सद्गुणी होते, निर्व्यसनी होते आणि सकारात्मक विचारसरणीने भरलेले होते. त्यामुळे असा व्यक्ती जाणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. असा व्यक्ती जाणं म्हणजे एक समाजाची, मला तर वाटतं ही एक सामाजिक हानी आहे. आणि त्यामुळं मी जी काही घडलेली कहाणी आहे ती मी ह्या पुस्तक रूपात मांडलेली आहे. आज आपण पाहतो आपल्या अवतीभोवती समाजामध्ये कोणी हार्ट अटॅक किंवा कोणी कॅन्सर सारख्या रोगानं सहजपणे त्यांचा मृत्यू होतोय आणि जगणं महाग आणि मृत्यू सोपा झालेला आहे. आणि आपल्या आजूबाजूला कोणी मरतंय, आपल्या स्टाफमध्ये कोणाचा मृत्यू होतो अशा रोगांमुळे आणि आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. समाज ह्या गोष्टीमुळे बिलकुल स्तंभित होत नाही आणि ते सगळेजण असं वाटतात, हां गेला, आपण तर नाही ना, आपण तर सेफ आहोत ना. अशी एक ज्याला आपण सेल्फ सेंटर्ड वृत्ती जी आहे ती आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु असे मृत्यू का होतात या कारणांची मीमांसा करणं, या कारणांचा मागोवा घेण्याची गरज आज आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच पुढच्याच ठेस मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे मी काय केलेलं आहे की माझ्या पतीचं जे झालं ते दुसऱ्यांचं होऊ नये म्हणून या पुस्तकामध्ये सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर आनंद भगत यांचे कॅन्सर विषयक माहिती जी आहे ती या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि जी माहिती नक्कीच समाजाला उपयोगी पडणार आहे. आणि जर ती माहिती वाचून एखाद्याचा जीव वाचला तर मी असं समजेल की माझं हे जे लिखाण आहे ते सार्थक झालेलं आहे. आपण असं म्हणतो साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्या काळामध्ये जे काही घडतं ते साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असतं.
ह्या समाजाच्या आरशाच्या एका कोपऱ्यामध्ये मला कॅन्सरचे रुग्ण दिसतात. कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांची धावपळ, ओपीडीची वाट बघत बसणारे ताटकळून बसलेले रुग्ण, 21 दिवसाचे केमोचे सायकल करणारे कंटाळून गेलेले रुग्ण मला दिसतात. तोंडाच्या कॅन्सरनं विद्रूप झालेले चेहरे मला समाजाच्या आरशाच्या एका कोपऱ्यामध्ये दिसतात. तसेच गिळता येत नाही किंवा तोंडाचा कॅन्सर झाल्यानंतर तोंडामध्ये नळी टाकून केवळ पातळ अन्नच प्राशन करू शकणारे कॅन्सरचे रुग्ण मला दिसतात. या समाजाच्या आरशाच्या कोपऱ्यामध्ये मला दिसतात की काम, त्यांचा जो काही व्यवसाय असेल कुटुंबियाचा, आणि ह्या कॅन्सरचे जे फॉलोअप किंवा कॅन्सरच्या ज्या हॉस्पिटलच्या ज्या वाऱ्या, या दोघांचं नियोजन लावताना कुटुंबियांची होणारी धावपळ मला दिसते. त्याचबरोबर केमो घेऊन कृश झालेले शरीर मला दिसतात, काळे पडलेले शरीर दिसतात, आणि त्याच्या साईड इफेक्टमुळं त्रस्त असलेले रुग्ण मला समाजाच्या आरशाच्या कोपऱ्यामध्ये दिसतात. तसंच नांदेड, औरंगाबाद, हैदराबाद, त्याच्यानंतर मुंबई, पुणे यासारख्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये हे जे कॅन्सरचे रुग्ण आपल्याला त्रस्त झालेले दिसतात, त्याच्यामध्ये मला एखादी पत्नी दिसते माझ्यासारखी, जी की आपल्या पतीला वाचवण्याची धडपड करत असते, शर्थीचा प्रयत्न करत असते. आणि माझ्या पतीसारखा एखादा रुग्ण दिसतो जो की ज्याचं जीवनावर प्रचंड प्रेम असतं, परंतु कॅन्सर नावाचा यमदूत त्याच्या समोर असतो. आणि त्या वादळाचीच ही कहाणी आहे. या पुस्तकामध्ये डॉक्टर आनंद भगत यांनी जी लिहिलेली माहिती आहे ती अत्यंत उपयोगी आहे, आणि तीच माहिती समाजाला उपयोगी पडणार आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात, आणि आभार प्रदर्शनाचा तर कार्यक्रम नंतर होणारच आहे, परंतु मी सर्वांचेच व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानते. आणि शेवटी असंच म्हणेल, प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या ओळी मला आज आठवतात. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो आरशावरती आता, रोज अत्याचार होतो आरशावरती आता, पुस्तका आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असलेला रवी नवेकर हा व्यक्ती, जो की आरशाला भावलेला होता, आणि तो आरशाला भावलेला व्यक्ती आज आपणाला ह्या पुस्तकामधूनच केवळ भेटणार आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझे मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.